नाफेड आणि NCCF कांदा खरेदीला आता 4 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे। नाफेड मार्फत 1465 रुपये दरानं कांदा खरेदी केला गेला, पण 5 लाख मेट्रिक टनापर्यंत कांदा खरेदी वाढवावी अशी मागणी आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली। नाशिकमध्ये संशयित पतीनं पत्नीला गुंगीचं औषध पाजून तिचं अपहरण केलं। तिचे अश्लील फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि ती व्हायरल करण्याची धमकी देत तिला डान्स बारमध्ये नाचकाम करण्यास भाग पाडले। या प्रकरणी आता संशयित पतीसह त्याच्या मित्राविरोधात नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। मालेगावमध्ये भर रस्त्यात एका तरुणाची हत्या झालेली आहे। दुचाकीवरून आलेल्या तिघांनी धारदार शस्त्र, लाकडी दांडका आणि दगडानं ठेचून या तरुणाची हत्या केलेली आहे। हत्येचा सगळा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय। मालेगावच्या नानावटी पेट्रोल पंपाजवळ ही धक्कादायक घटना घडलेली आहे। मालेगावात बॉम्बस्फोट निकालानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस यंत्रणा सतर्क आहे। शहरातील मध्यवर्ती भागामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कालच्या बंदोबस्ता व्यतिरिक्त आज 2 अतिरिक्त तुकड्या मागून तिथं अलर्ट आहे। नाशिकच्या वणी सापुतारा राष्ट्रीय महामार्गावर शिर्डीला जाणाऱ्या पदयात्रेकरूंना दुचाकीने धडक दिली। यात 4 पदयात्रेकरूंसह 5 जण जखमी झाले। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।